रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड समुद्रात अवैध मासेमारी विरोधात मत्स्य व्यवसाय विभागाने मध्यरात्री धाडसी कारवाई करत 3 नौका जप्त केल्यात। राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून बेकायदा एलईडी मासेमारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून जयगड परिसरात रात्रीच्या वेळी एलईडी लाईटच्या साह्याने अवैध मासेमारी सुरू असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाला मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री गुप्त मोहीम राबवण्यात आली। प्रतिकूल हवामान आणि जोरदार लाटांचा सामना करत पथकाने समुद्रात गस्त घालत संशयित नौकांचा पाठलाग सुरू केला। यावेळी एका नौकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने तब्बल 1 तासाच्या हाय स्पीड पाठलागानंतर नौकेला जेरबंद केले। या कारवाईत एच इम्तियाज, लक्ष्मी आणि अक्सा इम्रान या 3 नौका जप्त करण्यात आल्या आहेत। संबंधित नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या धाडसी कारवाईमुळे अवैध मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिलेत।